की सोनवणेंचे इतके गोष्टी उजागर केल्या, इतकं त्यांचं भ्रष्टाचार बाहेर काढला, पण आता गिरीश महाजनांसोबत सोनवणे फडणवीसांसोबत दिसत आहेत. इम्पॅक्टमध्ये बांधकाम खात्याचा भ्रष्टाचार हा कधीपासून चालू आहे, जेव्हापासून अजितदादा बांधकाम मंत्री होता, छगन भुजबळ होता, यांनी खूप कमवलं त्याच्यामध्ये. तर लोकांना कळत नव्हतं. पण नेमकं काय झालं की त्या योगेश आयरेला शाखा अभियंत्याला लाच घेताना एका ठेकेदाराने पकडलं, शिरसाटने, गणेश शिरसाटने. त्याच्यानंतर सगळं पिंग बाहेर फुटलं. तर त्याच्यानंतर मी त्या प्रशांत सोरेकडे तक्रार करायला गेलो योगेश आयरेची, का रे भाऊ याच्यावर काय कारवाई करतो. त्यावेळेला मला तिथं 3700 वर्क ऑर्डर सापडल्या, त्या SR फंडातून काम केलेल्या. आणि तो प्रशांत सोरेचा शिपाई आहे, काय त्याचं नाव, जयंतीलाल परदेशी. त्याच्या पोऱ्याला सुनेच्या नावाने त्यांनी वर्क ऑर्डर दिल्या आणि काम काय शून्य. आणि त्या पोऱ्याने काय केलं, सुनेने काय केलं की औरंगाबादवरनं डांबर सिमेंट असं खरेदी केल्याच्या पावत्या बोगस जोडल्या, GST भरली. पण कोणीतरी तक्रार केल्यावर असं आढळून आलं की सदर दुकानदार ना माल घेत ना माल विकत. म्हणून त्याची कंप्लेंट त्या औरंगाबादच्या सेंट्रल GST कमिशनरने नाशिकच्या सेंट्रल GST कमिशनरला केलेली आहे. त्याच्यातून हा प्रकार उघडीस झाला. आता तुम्ही सांगता काका मग काय झालं. आता मी माझ्या परीने सोनवणेपर्यंत गेलो, माझ्या परीने नाशिकचा मुख्य अभियंता आवटीपर्यंत गेलो, माझ्या परीने त्या ज्या म्हैसकर मॅडम होत्या, मनीषा म्हैसकर, त्यांच्याकडे तक्रार केली, मिलिंद म्हैसकरकडे तक्रार केली. नंतर शिवेंद्रराजे भोसले बांधकाम मंत्र्याला जाऊन भेटलो आणि सगळं कागदपत्र दाखवलं, त्यांनी होतं म्हटलं. आता तुम्ही म्हणता की युवना पाटील तुम्ही या दिशेने प्रयत्न करतायत भ्रष्टाचारी लोकांना जेरबंद करण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी. पण आमचं दुर्भाग्य आहे जळगाव जिल्ह्यातलं, आमचाच एक मंत्री हा गिरीश महाजन त्या प्रशांत सोनवणेला घेऊन फडणवीसकडे जाऊन घेऊन जातो, शिफारस करतो की आमची अंडी देणारी कोंबडी याला चांगली जागा द्या. असं हा करोडाचा भ्रष्टाचार जळगावला करून दाखवला, आपजीचा भ्रष्टाचार तुम्हाला नाशिकला आणि मुंबईला करून दाखवलाय. ॲक्च्युली सांगू तुम्हाला, गिरीश महाजन चुकीचं काम करीत आहे. गिरीश महाजन तुम्ही चोरांना सहकार्य करीत आहात. गिरीश महाजन तुम्ही जळगाव जिल्ह्याचा सत्यानाश करीत आहात. आणि म्हणून मला ते भयंकर खटकलेलं आहे. आणि म्हणून सांगतो, गिरीश महाजन हा मंत्रीपदाला लायक माणूस नाही. हा या नालायक माणसाला जामनेरला पाठवलं पाहिजे आणि जिथं काही त्या खेडेगावांमध्ये पाण्याच्या समस्या आहे तो प्रश्न सोडायला लावले पाहिजे. पण हा माणूस काय करतो की असा प्रशांत सोनवणे, दाऊद इब्राहिम, करीम लाला, इक्बाल मिर्ची, असे अरुण गवळी आणि छोटा राजन अशा गुन्हेगारांना घेऊन जर समजा फडणवीसकडे शिफारस करत असेल तर हे चुकीचं आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी याला विरोध केला पाहिजे. भाजप आणि शिवसेनेच्या इतर 10 आमदारांनी सुद्धा विरोध केला पाहिजे. स्मिता वाघने, रक्षा खडसेने सुद्धा विरोध केला पाहिजे. का रे हो गिरीश भाऊ, इतका बिघडला का तू की चोरांना घेऊन फडणवीसकडे जातो. हे लोक पाहतायत तुझ्याकडे, हे पाहतायत. अरे तू त्याला राजीनामा द्यायला सांग आणि खाजगी PA ठेवून घे, मग चोऱ्याच करत बघ आयुष्यभर. हे चुकीचं आहे.